राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला रायगडमध्ये धक्का बसणारे अनिल नवगणे हे शरद पवारांची साथ सोडून आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शिवसेनेत दाखल होणार आहेत। अनिल नवगणे यांनी श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातून आदिती तटकरेंच्या विरोधात निवडणूक लढवलेली होती। अनिल नवगणे हे शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख होते, परंतु त्यांनी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलेला होता। आज अनिल नवगणे आपल्या शेकडो समर्थकांसोबत एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत। मंत्री भरत गोगावले यांच्या मार्गदर्शनामध्ये पक्षप्रवेश करत असल्याचं मत अनिल नवगणेंनी व्यक्त केलंय। श्रीवर्धनमध्ये सुनील तटकरेंना शह देण्याचा गोगावलेंचा प्रयत्न असल्याचंही बोललं जातंय। आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आदरणीय रायगड जिल्ह्याचे खऱ्या अर्थाने भाग्यविधाता ज्यांना म्हटलं जातंय त्या आदरणीय भरत गोगावले साहेबांच्या नेतृत्वाखाली आज अखंड श्रीवर्धन मतदारसंघातले बहुतांशी शिवसैनिक आज शिंदे साहेबांच्या शिवसेना पक्षामध्ये प्रवेश करण्यासाठी आज आम्ही सारेजण निघालो आहोत। मी आज कुणावर टीका टिप्पणी करणार नाही। जे काय राजकीय दृष्ट्या ज्यांनी शब्द दिले होते मागच्या याला आणि त्या टायमाला वेळेवेळेला ज्यांनी बदल केलं आणि जेव्हा वेळ आली तेव्हा आम्हाला जे काय रोखण्यात आलं आणि त्यानंतर शिवसैनिकांनी उठाव करून आदरणीय शरद पवार साहेबांच्या पक्षामध्ये आम्ही पक्ष संघटनेचं त्यांचं काम करत होतो आणि आज लढलो। त्यांनी मला मनापासून स्वीकारून मला तिकीट दिलं आणि तिकिटानंतर मला जे काय आधार दिलं त्यांचं मनापासून मी आभार व्यक्त करतो। परंतु आज मी कुणालाही टिप्पणी करणार नाही, पण आज भरत शेठच्या नेतृत्वाखाली आम्ही एकनाथ शिंदे साहेबांच्या पक्षामध्ये प्रवेश करतोय। तसे बघा शिवधन मतदारसंघातले बहुतांश लोक बरोबर आहेत, पण आज या विधानसभेचे क्षेत्र संघटक आदरणीय रवींद्र लाड साहेब, तळा तालुका प्रमुख नितीन साळवी आहेत, आमच्या माणगावचे युवासेना अधिकारी रणजित मालोरे आहेत, तळा तालुक्याचे युवासेना तालुका अधिकारी आहेत, त्यानंतर महिला आघाडी विभाग प्रमुख, उपतालुका प्रमुख अशा असंख्य लोक आज या शिवधन मतदारसंघातले आज पक्षप्रवेश करतायत।